सोलापूर येथे आदिला नदी आणि शेळगी नाल्यामुळे बाधित झालेल्या प्लॉटधारकांनी महानगरपालिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मागील वर्षी 140 वर्षातील सर्वाधिक पावसामुळे बाळे परिसरातून वाहणाऱ्या आदिला नदीला महापूर आला होता. त्यामुळे व्यंकटेश्वरा नगर, गंगाई सपाटे, गृहनिर्माण संस्था, धुमावस्ती आणि अवंतीनगर या भागांना पुराचा फटका बसला. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नदीकाठच्या अवैध बांधकामांवर स्थगिती देत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र येथील रहिवासी आणि प्लॉटधारकांनी आम्ही कष्टाची कमाई गुंतवून जागा घेतली, बँक कर्ज दिले आणि महानगरपालिकेनेच बांधकाम परवानगी दिली, मग आता कामे का थांबवली, असा सवाल उपस्थित केला आहे. शेळगी नाला आणि आदिला नदीकाठी असलेल्या आमच्या जागांवर बांधकामास परवानगी द्यावी, अन्यथा आमच्या रकमा परत कराव्यात, अशी ठाम भूमिका प्लॉटधारकांनी घेतली आहे. जर अशा पद्धतीनं ते अडवलं जात असेल, आता जर तुम्ही बघायला गेला तर अगदी 5 फुटातून सुद्धा पाणी नाही तिथं. म्हणजे अगदी छोटं, अगदी 2 फुटातून पाणी गेल्यासारखं एवढं छोटं ओघळ वाहतोय तिथं, ते बी नाल्याचं पाणी आहे. असं असताना एवढ्या मोठ्या लोकांना बेघर करणं आणि जवळपास 1000-1500 कुटुंबांना बेघर करणं आणि त्या अनुषंगानं 7 ते 8 हजार लोकांना त्या माध्यमातून घरातील कुटुंबातील सदस्यांना बेघर करणं हे काही योग्य नाही. आणि शिवाय आम्ही आमच्या आयुष्याची कमाई श्रम करून जी कमवलेली आहे त्या ठिकाणी ते प्लॉट घेण्यामध्ये घालवलेले आहे. असं असताना आम्हाला नोटीस सुद्धा दिली नाही आणि त्या ठिकाणावर नव्यानं नाला काढलेला आहे आणि आमचा प्लॉट बाद केलेला आहे. त्यामध्ये आम्ही आता पत्र दिलं, माहिती दिली, तर एवढंच सांगितलंय की आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 खाली नव्यानं तो नाला तयार केलेला आहे आणि त्याची माहिती महापालिकेच्या वेबसाईटला भरलेली आहे. आणि आपत्तीच्या संदर्भात आहे ना, मागच्या वर्षी 100 वर्षातून एकदा येणारा एवढा मोठा पाऊस होऊन एकही मृत्यू झालेला नाहीये. आपत्ती कशाची आली तेच समजत नाही आम्हा नागरिकांना. कुणाची घरं वाहून गेली नाहीत, जनावरं वाहून गेली नाही आणि एकाचाही मृत्यू नाहीये. मग आपत्ती हे कशासाठी केलं जाते आयुक्त साहेबांकडून हे समजत नाही. प्लॉट 2023 मध्ये खरेदी केला होता आणि जसं आम्हाला बांधकाम परमिशन हवी त्यासाठी आम्ही बँक लोनच्या साठी आपल्याला बांधकाम परमिशन लागते. आम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आम्हाला समजलं की तब्बल आदिला नदीच्या शेजारचे डाव्या आणि उजव्या बाजूचे 42 गट हे आयुक्त साहेबांनी यांना परमिशन वगैरे देऊ नये असं सूचित केलं आणि त्याचं त्यांनी आम्हाला प्रॉपर लेटर दाखवलं. मग आम्ही म्हणलं की आता ह्याच्या पुढची कारवाई काय होणार, तर त्यांनी म्हणले तुम्हाला इरिगेशन डिपार्टमेंटकडे जावं लागेल. आणि आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की नोडल एजन्सीला त्यांनी बॉम्बे IIT वगैरे कुठेतरी काम दिलेलं आहे आणि त्याचा ज्यावेळेस सर्वे येईल त्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या फुल अँड फायनल होऊ शकतात. आणि मग आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी म्हणले आता आम्हाला ऑथेंटिकली काय सांगता येत नाही, पण आम्ही विचारलं त्यांना की किती जाऊ शकते जागा, तर त्यांनी म्हणले नदीच्या उजव्या बाजूला 100 मीटर, डाव्या बाजूला 100 मीटर पर्यंत जागा जाऊ शकते. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या लाईन आहेत. सगळ्यात प्रमुख लाईन जी म्हणतो आपण ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन. तर ती पहिली जी ब्ल्यू लाईन आहे त्या ब्ल्यू लाईन पासून बांधता येतं आणि रेड लाईन जी आहे ती 150 मीटर पर्यंत जाऊ शकते असं त्यांचं म्हणणं होतं. मग आम्ही त्यांना म्हणलं की आमचे लेआउट तर अंतिम झालेले आहेत, महानगरपालिकेनं आम्हाला अंतिम लेआउट मध्ये घर दिलेलं आहे आणि आम्ही ज्यावेळेस प्लॉट घेतला त्यावेळेस बँकेकडून सर्च रिपोर्ट प्रॉपर वकिलांकडनं घेऊन आम्हाला लोन पण सँक्शन झालेले आहेत. आणि हा जो लेआउट सँक्शन केलेला आहे ती आहे महानगरपालिकाच आणि बांधकाम परमिशन आमच्या इथल्या सर्व नागरिकांना महापालिकेनंच दिलेली आहे. आणि आता ज्यावेळेस सगळं झाल्यानंतर आता एकदम हे लाईनचा विषय आल्यानंतर एकदम अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आम्हा नागरिकांना जर आधी माहित असतं की इथं लाईन्स आहेत किंवा हे लेआउट भविष्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात तर डेव्हलपर लोकांनी बी तिथं लेआउट टाकले नसते आणि आम्ही पण घेतले नसते. कुणी अशा अडचणीच्या ठिकाणी प्लॉट घ्यायला जाणार नाही. त्याच्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की जर आता आमच्या जागा गेल्या आणि आम्ही रस्त्यावर आलो तर आम्हाला याचा कॉम्पन्सेट काय करणार, तर TDR स्वरूपात त्यांनी काहीतरी देतील किंवा आजपर्यंत भारतामध्ये नदी नाल्यांच्या शेजारी ज्या काही जागा जातात त्याला कुणालाच कॉम्पन्सेट केलं गेलेलं नाही. आणि आम्ही प्रत्येकाचे प्लॉट 30-30, 35-35 लाखाचे आहेत, त्याच्यावर बांधकामं 50-50 लाखाची केलेली आहेत. त्याच्यामध्ये सामान्य नागरिकांच्या काहीच चुका नाही. दुसरी गोष्ट 2043चा जे DP प्लॅन आयुक्त साहेबांच्या साईननं आता सादर केला गेला परवा डिसेंबर महिन्यामध्ये, तिथं येलो झोन म्हणून जागा दाखवलेली आणि येलो झोन म्हणजे रहिवासी एरिया असतो. महानगरपालिकेनं डिक्लेअर केलेलं आहे की ह्या येलो झोन मध्येच लेआउट आहेत आणि आमच्या ह्या जागा येलो झोन मध्येच आहे. येलो झोन म्हणजे रहिवासी लोकांसाठी असलेली जागा आहे
आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेनं आजही तुम्ही डीपी प्लॅन उघडून गेल्यावर तिथं नाला असं लिहिलेलं आहे. आम्हाला हे माहितच नव्हतं की ही नदी आहे, नाहीतर आम्ही घेतलेलंच नसलं असतं किंवा त्या वेळेला आम्ही गेलोच नसतो. कारण सोलापूरमध्ये भरपूर ठिकाण आहेत जिथं प्लॉट आम्ही घेऊ शकतो. आम्हाला असं अडचणीच्या ठिकाणी, आणि हे सगळं करता करता आम्हाला एक गोष्ट समजली की हा ऍक्च्युली प्रॉब्लेम झाला का. 100 वर्षातून एकदा येणारा जो पूर आहे त्याचा आम्ही तपास काढला की बाबा पाणी कुठं थटतंय. तर तिथं अनाधिकृत ब्रिज तयार झालेले आहेत, शेतकऱ्यांनी तयार केलेले असे पाईप्स आहेत. तिथं 3-3, 4-4 एका लाईन मध्ये ब्रिज आहेत, त्याला नेहमी असं पाणी थटतं. तिथं काटेरी झाडं वाढलेत, तिथं कचरा येऊन चिटकतो तिथं, त्याच्यामुळे पाणी महागारी सरकतं. आणि आयुक्तांकडे ज्यावेळेस पदभार होता इलेक्शनच्या आधी, त्यांनी याची स्वच्छता केली नाही. स्वच्छता न केल्यामुळे तिथं पाणी साठलं, पाणी इतरस्त सगळीकडे पसरलं. आणि पसरल्यानंतर त्यांना आपत्कालीन जे डिझास्टर मॅनेजमेंटचे कायदे वगैरे आठवले. ऍक्च्युली साफसफाई न झाल्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे, नाहीतर तसा तिथं प्रॉब्लेम नव्हताच. आदिला नदीचं जर बघितलं तर त्याची 20 फुटाची डेप्थ असली पाहिजे. पूर्ण ती जमीन गाळ साठून साठून ग्राउंड लेवलला आलेली आहे, त्यामुळे त्याच्यात पाणी वाहून जाण्यासाठी प्रॉब्लेमच नाही. आणि ह्या वर्षी 14 कमानीच्या तिथला वगैरे विषय असेल किंवा अजून काय, तिथली स्वच्छता वगैरे झाल्यावर मला वाटत नाही की तिथं काय पाणी वगैरे साठेल आणि सगळं व्यवस्थित होऊन जाऊ शकतं. आणि नागरिकांच्या मते आमच्यासाठी हा वाद किंवा जे आम्ही पेपरमध्ये वगैरे बघतोय ते महत्वाचं नाहीये की हा नदी आहे का नाला आहे. आम्हाला ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. त्याला समुद्र जरी नाव दिलं तरी आमच्या नागरिकांना काही फरक पडत नाही. आम्हाला काय आहे की ते रेखांकन आल्यामुळे आमची घरं जात आहेत. आणि ह्या घराला बँकेनं लोन दिलेलं आहे, महानगरपालिकेनंच परमिशन दिलेले आहे. आणि सगळीकडे चौकशी केल्यानंतर हे समजतंय आम्हाला की त्याचं कॉम्पन्सेट काहीच केलं जाणार नाही. या आमच्या अडचणी आहेत नागरिकांच्या. आणि मी आणि माझ्यासारखे कमीत कमी 1200 लोकांचा हा विषय येतो, 42 ह्याच्यामध्ये. आणि ह्यामुळे सगळे आपण पत्रकार बांधवांनी चौथा स्तंभ लोकशाहीचं समजून आमच्या वतीनं पण काहीतरी न्याय मिळाला आम्हाला, ही तुमच्याकडून सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो.